सांगितलं सर. ओके सो गाईज पहिलं सगळ्यांनी कॅमेऱ्यावरती या मित्रांनो. कमॉन कॅमेरा. खरं खरं सांगितलं ना की हा एक चांगला माइंडसेट नाहीये फायनान्शियल नॉलेज शिकण्याचा. क्लिअर कट सांगतोय मित्रांनो, परत परत सांगतोय की तुम्ही एवढे वर्ष काम करून जर तुम्ही एवढे गोष्टी ट्राय केल्या तरी आपली सिच्युएशन जर चेंज झाली नाहीये, तर समोरचा माणूस जे काही सांगतोय त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. राईट आहे. असं हा ऍटिट्यूड ठेवून, हा माइंडसेट ठेवून आपण फायनान्शियल नॉलेज नाही शिकू शकत आहे. इथे त्यांना कनेक्ट होत आहे मी काय बोलतोय ते. सो अशा गोष्टींनी तुम्ही हाय इन्कम स्किल नाही डेव्हलप करू शकत. तुमच्याकडे नॉर्मली स्किल्स पण येणार नाहीये. लक्षात आलेलं आहे. सो पहिलं तर कॅमेरावरती या आणि बघा, तुम्ही ही नॉर्मल नाही, मी तुम्हाला इतिहास भूगोल शिकवत नाहीये इकडे. ही स्किल कुठे ना कुठे तुमच्या फॅमिलीला मदत करणार आहे. तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये आहात तिकडनं तुम्हाला बाहेर काढणार आहे. सो ह्या स्किलला वेगळ्या तऱ्हेने बघा. लक्षात आलेलं आहे. ही अशी स्किल आहे जसे की तुम्ही एक जमीन विकत घेता आणि त्या जमिनीमध्ये तुम्ही काही लावू शकता आणि कितीही अनलिमिटेड पैसे कमवू शकता. किती जणांना ही स्टेटमेंट कळालेली आहे? एक अशी जमीन आहे ज्याच्यामध्ये आपण काही लावू शकतो आणि कितीही काही पेरू शकतो आणि कितीही कमावू शकतो. ही अशी स्किल आहे. ह्याला असं लूजली घेऊ नका. ही कोणती शाळेत नाही आणि शाळेत शिकवतही नाहीये. राईट. तुम्ही जे आतापर्यंत केलात त्याच्यामुळे तुम्ही इथे इथे अडकलेला आहात. आतापर्यंत जे तुम्ही करत आलेलात त्याच्यामुळे तुम्ही इकडे आलेलात. आणि तेच, हाच ऍटिट्यूड, हाच माइंडसेट जर परत तुम्ही ठेवलात तर माझ्याकडे इकडे येऊन कसं काय होईल? माझी सगळी एनर्जी जर तुम्हाला कॅमेऱ्यावरती येण्यामध्ये लागली, मग शिकवायचं कधी? सगळी एनर्जी जर तुम्हाला मी बोललो अरे या कॅमेऱ्यावरती पार्टिसिपेट करा ह्याच्यामध्येच लागलं, मग जे करताय तेच करा. बरोबर आहे. किती जणांना मी समज किती जणांना मी जे बोलतोय ते कळतंय? मी बोलल्याच्या नंतर काही लोकांनी कॅमेऱ्यावरती सुरू केलं असणार आता. अग्री की नाही? राईट आहे. युनिव्हर्स त्याला सपोर्ट नाही करत आहे, तो जाणून बुजून नाही नाही येत आहे. युनिव्हर्स त्याला सपोर्ट करतोय की बाबा ह्याच्याकडे ऑप्शनच नाहीये. बरेच लोक गाडी चालवतात, काही लोक आपल्या ऑफिसमध्ये अटेंड करतायत. माझ्याशी खोटं बोलू नका. युनिव्हर्सला तर सगळं माहिती आहे ना. जी हायर पॉवर कॅन बी एनिथिंग. हायर पॉवर कॅन बी एनिथिंग. इट कॅन बी गॉड, इट कॅन बी युनिव्हर्स, इट कॅन बी एनिथिंग. समजतंय? ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय. सो बॅक टू कोड. बघा मी परत सांगते तुम्हाला. तुम्ही गाईस, हा टाइम आहे सिरियस होण्याचा. आता ऑलरेडी आपण वर्ष वेस्ट केलेले आहेत. बरोबर आहे. आता माझ्या सिस्टम मध्ये तो वेळ घालू नका, वेस्ट करू नका. चला बॅक टू कोट. सो तुमच्या आयुष्यात कितीही मोठी प्रॉब्लेम आली, कितीही मोठे चॅलेंजेस झाले किंवा कितीही डिफिकल्ट सिच्युएशन आली, तरी ती हँडल करण्याची क्षमता तुमच्या आधीपासून आहे. आपल्या इथे जे लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत, जे कर्ज क्लिअर करतायत, जे इन्कम क्रिएट करतायत, ते सगळं श्रेय मला देत आहेत. पण मी श्रेय परत त्यांना रिटर्न देतो का? कारण की मी फक्त ती तुमच्यातली ऍक्टिव्ह केलेली आहे. सगळं काही करणारी तुम्हीच आहात. समजतंय? मी काही नाही केलंय. तुमच्या समोर कर्जाचा डोंगर असो, मोठं फायनान्शियल लॉसेस असो किंवा अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस आले, तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी लागणारी ताकद, बुद्धी आणि क्षमता तुमच्यात आहे. हे एक्सेप्ट करा. कदाचित आज तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील, पण फायनान्शियल नॉलेज शिकण्याची क्षमता तुमच्यात आहे. किती जणांकडे आहे फायनान्शियल नॉलेज? त्यांनी FK टाईप करा. फायनान्शियल नॉलेज शिकण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुमची इन्कम वाढवण्याची स्किल डेव्हलप करण्याची क्षमता तुमच्यात आहे. कोण सांगितलं की मी लो इन्कम स्किल मधूनच कमी पैसे कमवा? हाय इन्कम स्किल का नाही शिकता येत आहे?
हा इन्कम का स्किल नाही शिकता येत आहे आपल्याला? आपण सगळेजण शिकू शकतो हा इन्कम स्किल. का डॉक्टरनी सांगितले आपल्याला की बाबा नाही करायचंय, जे करतोय तेच कर, दुसरं काय केलंस तर आजारी पडेल, असं काय झालेलं आहे का? की त्यांना समजतंय वाईट आर्थिक सवयी बदलण्याची ताकद तुमच्यात आहे, तुमच्यातच आहे ना. कर्ज कमी करून वेल्थ बिल्ड करण्याची क्षमता तुमच्यात आहे. आणि तुमचं फायनान्शियल फ्युचर बदलण्याची पॉवर सुद्धा तुमच्यात आहे. ह्याच्यात एकही माझ्यात नाही बोललो मी, सगळं तुमच्यातच बोललोय. लक्षात आलंय? पण एवढंच आहे की तुम्हाला जी 20, 15, 10 वर्षाची जी सिस्टम तुम्ही आतापर्यंत जी चाललेली ना, जी तुम्हालाही माहिती आहे आता ती काम नाही करत आहे, ती तुम्हाला सोडून माझी सिस्टम फॉलो करायची आहे. आज तुम्ही कुठे आहात यापेक्षा तुम्ही उद्या कुठे पोहोचणार आहात यासाठी आज काय ऍक्शन घेता हे जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी फक्त पैसे पुरेसे नाहीयेत, तर राईट माइंडसेट. लिहून घ्या, हे लिहून घ्या, हे आणि हे कुठेतरी बोर्डवरती लिहा तुमच्या. फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी फक्त पैसे पुरेसे नाही, तर राईट माइंडसेट नंबर 1, नंबर 2 फायनान्शियल नॉलेज, नंबर 3 हाय इन्कम स्किल, नंबर 4 डिसिप्लिन आणि नंबर 5 ऍक्शन. या सगळ्यांची गरज आहे. हे 5 गोष्टी लिहा. रिपीट करू. राईट माइंडसेट, फायनान्शियल नॉलेज, हाय इन्कम स्किल, डिसिप्लिन, ऍक्शन. या सगळ्यांची गरज आहे. बाकी काही करण्याची गरज नाहीये मित्रांनो. तुमची परिस्थिती तुमचं फ्युचर ठरवत नाही, तुमची फायनान्शियल डिसिजन तुमचं फ्युचर ठरवतात. राईट. आज जे तुम्ही करताय ते जर तुम्हाला त्याच्याने तुम्हाला खुशी मिळत नाहीये, तर काहीतरी वेगळं करावं लागेल ज्याच्याने आपल्याला ती खुशी मिळेल. राईट आहे. मीही त्याच लाईन मध्ये होतो, मीही अशाच प्रोग्राम मध्ये. फक्त एवढाच की मी आता तुमच्यासाठी हा वेगळ्या तऱ्हेने प्रोग्राम आणलाय. पूर्वी मी एक नॉर्मल प्रोग्राम अटेंड करत होतो जिथे फक्त प्लेन होतं, पण त्याच्यात मी मराठी फ्लेवर टाकलाय, महाराष्ट्राचा फ्लेवर टाकून. लक्षात आलंय किती जण कनेक्ट होते? तुमच्यासाठी सोपं केलंय. आजपासून स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करा, कारण वेल्थची सुरुवात तुमच्या बँक अकाउंट मधून होत नाही, तर तुमच्या माइंडसेट मधून होतं. तुम्ही स्वतःला फायनान्शियली स्ट्रॉंग बनवलं तर पैसा तुमच्यासाठी काम करण्याची सुरुवात करेल. परत बोलू. तुम्ही स्वतःला फायनान्शियली स्ट्रॉंग बनवलं तर पैसा तुमच्यासाठी काम करण्याची सुरुवात करेल. तुमच्या क्षमता आहे मित्रांनो, आणि आत्ता फक्त ती वापरण्याची वेळ आली आहे. तुमच्या क्षमता आहे, आता फक्त ती वापरण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, बी सिरियस. एकच स्टेटमेंट मी नेहमी नेहमी लोकांना मारतो की माझ्याबरोबर पुढचे 2 वर्ष घाम गाळून हार्डवर्क करायला रेडी आहात का पुढचे 20 वर्ष स्ट्रगल करून रक्त गाळणार आहेत तुम्ही? एकच स्टेटमेंट आहे. काय करायचं ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. काय पाहिजे तुम्हाला? राईट. किती जण 2 इयर्स का 20 इयर्सचा? 20 इयर्सचा 2 वर्षाचा हार्डवर्क करायचं आहे का 20 वर्षाचं स्ट्रगल करायचं आहे, हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि मला पाहिजे की असंच पद्धतीने राहा. हा राईट माइंडसेट नाही आहे फायनान्शियल नॉलेज शिकण्याचा. जर हा माइंडसेट आपण इतिहास भूगोलला चालून ठेवा. राईट आहे. सायन्स, ज्योग्राफी, इंजिनिअरिंग, MBA जे काही करायचं त्याच्यासाठी चालेल, पण फायनान्शियल नॉलेज साठी हा ऍटिट्यूड नाही चालणार. किती मी जे बोलतो ते समजतंय. करेक्ट. थँक्यू व्हेरी मच. वंडरफुल कोट. आणि कीप फोकस करत राहा. जे काय टीमनी सांगितलंय की 1-to-1 साठी ती फाईल सबमिट करा, कन्सल्टन्सीसाठी कॉल बुक करा, सॅटर्डेचा क्लास अटेंड करा. जे काही क्लास आहे, जे काही वेगळं जे कोचिंग शिकायला आलेले त्यांनी कोचिंगचे क्लासेस अटेंड करा. जे ऍडव्हान्स लेवलला आले त्यांनी ऍडव्हान्स शिका. ज्यांनी स्टॉक मार्केट शिकायचंय त्यांनी स्टॉक मार्केटचं सगळं काही इकडे भेटेल. फक्त एवढंच की तुमची जोपर्यंत क्लॅरिटी झाल्याशिवाय मी तुम्हाला काही परवानगी देणार नाही. तुम्ही कुठे आहात जोपर्यंत मला कळणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला गाईड करू शकत नाही. थँक्यू व्हेरी मच. वंडरफुल कोट. रिअली रिअली अप्रिशिएट करतोय. शिकत राहा. थँक्यू व्हेरी मच. बाय. टेक केअर. गॉड ब्लेस यू.
Yes. Thank you, Vallabh sir, and more power to more success to Vallabh sir. Please chat में type करो more power to Vallabh sir and more success.